गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि गॅस वितरण व्यवस्थेबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन खेड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरकांची शुक्रवारी बैठक संपन्न। घरगुती वापराचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना होणारा मनस्ताप, गॅस सिलेंडर टाक्यांची चढ्या दराने होणारी विक्री, गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची ओरड, नागरिकांच्या रांगा आणि वितरण व्यवस्थेतील तक्रारी संदर्भात प्रशासनाच्या वतीने खेड तालुक्यातील गॅस वितरक आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून चर्चा। प्रशासन आणि गॅस वितरक यांच्यात झालेल्या बैठकीत गॅस वितरण प्रणाली अधिक सक्षमपणे राबवणे, नागरिकांना वेळेत आणि विना तक्रार गॅस सिलेंडरचा पुरवठा करणे आणि तक्रारींचं सुलभपणे निराकरण करीत गॅस टाक्यांचा पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासनाकडून देण्यात आल्या सूचना। तुम्ही केलं ते राजकारण आणि आम्ही केलं तर गद्दारी। 1.5 वर्षापूर्वी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून फोडाफोडीचं राजकारण नितळ कसं? संचालकांच्या फोडाफोडीवरून पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या विधानाचा पुन्हा घेतला समाचार। मला 2 कोटीची ऑफर दिल्याचा मुद्दा पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केल्यानंतर अंकुश राक्षे यांनी घेतलेल्या उत्तर पत्रकार परिषदेत 2 कोटीच्या ऑफरचा मुद्दाही पुन्हा छेडला। पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांना ऑफर 1 कोटीची होती, पण ती त्यांनी वाढवत 2 कोटींपर्यंत नेली। माजी सभापती अंकुश राक्षेंकडून पुन्हा उपसभापती सावंत यांच्यावरील ऑफरचा केला पोलखोल। पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे संचालक फोडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केलेल्या खटाटोपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत। माझ्यावर झालेले फसवणुकीचे आरोप बिनबुडाचे असून 114 गुंठ्यांचं क्षेत्र नसून आमचा 37 गुंठ्यांचाच व्यवहार आहे। ही फसवणूक नाही तर हा व्यवहार आहे, त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून तथ्यहीन असल्याचंही अंकुश राक्षे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत दिलं उत्तर। शिवसेना ठाकरे गटाच्या सभापती उपसभापतींनी पत्रकार परिषद घेत आमदार बाबाजी काळे यांच्यावर अंकुश राक्षे यांनी केलेले आरोप खोडण्याच्या केलेल्या प्रयत्नांचाही घेतला समाचार। करंजविहिरे येथील जमीन व्यवहारात 10 कोटीची फसवणूक झाल्याच्या अर्पिता मरगज यांनी केलेल्या आरोपांचं माजी सभापती अंकुश राक्षे यांच्याकडून खंडन। राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज। विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता। विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीचाही अंदाज। सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे कृषी विभागाकडून करण्यात आले आवाहन। वारंवार पाठपुरावा करूनही वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने घेतला आक्रमक पवित्रा। एकीकडे मार्च महिन्यात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी आदी सण, तर दुसरीकडे महावितरणची मार्च एंड मोहीम। या परिस्थितीत वीज ग्राहकांनी आपले वीज बिल थकबाकीसह भरून गुढीपाडवा गोड करावा आणि वाद टाळून महावितरणला सहकार्य करण्याचे केले आवाहन। पुणे परिमंडलात 319 कोटी 50 लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम। 1 मार्च पासून 7122 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित। पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर सायन्स पार्क येथे आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विज्ञान समिती अंतर्गत विज्ञान छंद मंडळाच्या वतीने इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान सहलीचे आयोजन। या सहलीत विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित विविध प्रयोग, मॉडेल्स आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचं केलं निरीक्षण। सायन्स पार्कमधील विविध विभागांमध्ये ऊर्जा, यांत्रिकी, प्रकाश, ध्वनी आदी विज्ञानाच्या संकल्पना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने मांडल्याचेही विद्यार्थ्यांनी अनुभवले। यावेळी विद्यार्थ्यांनी तारांगण आणि वैज्ञानिक खेळण्यांचा आनंद घेऊन त्याद्वारे विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या। तसेच या ठिकाणी वाहन उद्योगातील बदल तसेच हवामान बदलाची जाणून घेतली माहिती।
चाकण शहरात बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेमुळे चिडून दोन भावांमध्ये वाद विकोपाला. थोरल्याने धाकट्या भावाच्या छातीवर कांदा कापायच्या सुरेने वार करीत केली गंभीर दुखापत. किशोर माणिक सावंत वय 30 याच्यावर गुन्हा दाखल, तर किशोर सावंत याचा जखमी धाकटा भाऊ दयानंद माणिक सावंत वय 25 याची उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद. चाकण येथील शनी मंदिराजवळ 11 मार्च रोजी सायंकाळी 4च्या सुमारास घडली घटना. शॉर्ट सर्किटमुळे मरकळ बागवान वस्तीमध्ये अतुल देवकर यांच्या घरात शुक्रवारी दुपारी आग. आगीत घरगुती संसार उपयोगी साहित्य जळून खाक, जीवितहानी नाही. घरातील फ्रीजचा स्फोट झाल्यामुळे घरातील साहित्याची झाली राख. आळंदी अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात. वाहन चालक प्रथमेश होले, फायरमन इंद्रजित घुंडरे, फायरमन सिद्धेश गारडे या जवानांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.